मित्रांनो, महाराष्ट्र शासन तसेच राज्य शासन गोरगरिबांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असतं. त्यासाठी मित्रांनो उज्ज्वला योजना असेल किंवा वेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांसाठी तुम्हाला सेपरेट असं रेशन कार्ड असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये रेशन कार्ड तर असतंच, परंतु आपल्याला रेशन कार्ड फोडून घेतल्यानंतर नवीन रेशन कार्ड अप्लाय करण्यासाठी खूप या ठिकाणी तहसीलला खेटे घालायला लागतात. परंतु आपल्याला आज ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने द्यायचं आहे आणि ते किती दिवसात येईल, अगदी स्टेप बाय स्टेप आपल्याला कशा पद्धतीने जायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण तर मधल्या तुम्ही स्टेज स्किप केल्या तर तुम्हाला काहीही लक्षात येणार नाही की कुठं काय करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे गूगलवरती गेल्यानंतर मित्रांनो बघा, NFSA असं टाईप करायचं आहे. पहिलीच गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही टॅप करायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे वेबसाईट या ठिकाणी इंटरफेस येईल. या ठिकाणी बघा, या साईडला रजिस्टर हे ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला रजिस्टरवर क्लिक करायचं आहे आणि पब्लिक लॉग इनवर करायचं आहे. मित्रांनो, आपलं या ठिकाणी लॉग इन नसल्यामुळे आपण या ठिकाणी न्यू यूजर आहोत. त्यामुळे आपण एक काम करायचं, या ठिकाणी खाली हे बघा, न्यू यूजर साइन अप हेअर, या ठिकाणी न्यू यूजरवर टॅप करायचं आहे. मित्रांनो, न्यू यूजरवर टॅप केल्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म येईल. हा फॉर्म तुम्ही अगदी व्यवस्थित पद्धतीने भरून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ आहे, ते डेट ऑफ बर्थ या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने टाकून घ्यायचे आहे. ॲज इट इज, म्हणजे जशी आधारवर आहे तशी. या ठिकाणी तुमचं जेंडर टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी लॉग इन आय डी विचारत आहे. लॉग इन आय डी फक्त न्यूमरिक कीज म्हणजे फक्त नंबर टाकायचे आहे. तुम्ही या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबरसुद्धा टाकू शकता. या ठिकाणी बघा, चेक यूजर, या ठिकाणी चेक यूजरवर क्लिक करायचं आहे. ओके. या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्ड सेट करत असताना या ठिकाणी तुम्ही एकदम असा स्ट्रॉंग पासवर्ड चॉईस करणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपण पासवर्ड गूगलला विचारून या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी गूगलचा पासवर्ड आपण टाकून घेऊयात. या ठिकाणी पासवर्ड लक्षात राहण्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे की त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे, जेणेकरून एखाद वेळेस गूगलला जर तुम्ही सेव्ह नाही केला तर तुमच्या लक्षात राहायला हवं की तुम्हाला कोणता पासवर्ड टाकायचा आहे. या ठिकाणी व्हॅलिडेशन मोड, या ठिकाणी आधार मोडवर तुम्ही या ठिकाणी करणार आहात. या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, तुमचा ईमेल आलेला आहे. या ठिकाणी स्टेट महाराष्ट्र, या ठिकाणी डिस्ट्रिक्ट तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आपण या ठिकाणी सिलेक्ट करूया. या ठिकाणी तुमचं तहसील कार्यालय कोणतं असेल ते तहसील कार्यालय आपण या ठिकाणी सिलेक्ट करूया. या ठिकाणी तुमचं गाव कोणतं गाव आहे, तुम्ही कोणत्या गावामध्ये राहतात त्या गावाचं नाव या ठिकाणी तुम्ही टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी ॲड्रेस फर्स्ट आपण टाकलेला आहे. ॲड्रेस टू टाकण्याची गरज नाही, कारण आपण जर समजा तुमचं लोकेशन बदललेलं असेल तर तुम्ही ॲड्रेस टू टाकू शकता, परंतु ॲड्रेस फर्स्ट ज्या ठिकाणी तुम्हाला स्टार मार्क केलेलं आहे ती म्हणजे इन्फॉर्मेशन आहे ती कंपल्सरी आहे. त्यामुळे खाली स्किप केली तरी चालतं, काही हरकत नाही. 8-2 या ठिकाणी कॅपचा जो आहे कॅपचा व्यवस्थित तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी रिमार्कमध्ये काही नाही लिहिलं तरी चालतं. या ठिकाणी ॲग्री करून टाकायचे आहे 2 बॉक्समध्ये आणि या ठिकाणी तुम्हाला सबमिट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा, तुम्ही तुमचं जे फील्डमध्ये आधार नंबर टाकलेला आहे त्या आधारावर तुम्हाला एक OTP येईल. हा OTP या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, OTP सबमिट करून घ्यायचा आहे.
मित्रांनो या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन ओके झालेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन पूर्णतः कंप्लीट झालेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी पब्लिक लॉग इनवर जायचं आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. जे काही तुमचा पासवर्ड आहे, जो तुम्ही तुमचा न्यूमरिक पासवर्ड म्हणजे तुमचा कोणताही एक नंबर टाकलेला असेल तो नंबर आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो लॉग इन करत असताना मित्रांनो लक्षात घ्या, आपण तिथे आधार टाकलेला होता तोच आधार क्रमांक या ठिकाणी आपण आधारने या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं. आपण लॉग इन करून घेऊया. मित्रांनो या ठिकाणी आपण व्यवस्थित पद्धतीने कॅप्चा टाकून घेऊया. या ठिकाणी जनरेट OTP वर क्लिक करायचं आहे. OTP आल्यानंतर अगदी योग्य असा OTP टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी यूज OTP वर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो आपलं लॉग इन पूर्णतः कंप्लीट झालेलं आहे. मित्रांनो आता येथे ते म्हणजे आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर नवं राशन कार्ड काढायचं आहे. त्यासाठी मित्रांनो बघा डाव्या साईडला या 3 रेषा दिसतात, या 3 रेषावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी कॉमन रजिस्ट्रेशन फॅसिलिटी या ठिकाणी बघा अशा पद्धतीने 3 या ठिकाणी ऑप्शन आहेत. न्यू रजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशन टेस्टर्स आणि गेट RC डिटेल्स म्हणजे रेशन कार्डचं डिटेल्स. या ठिकाणी आपण न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर जो काही फॉर्म येईल तो फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. अतिशय मोठा फॉर्म आहे. यामध्ये तुमची पर्सनल पूर्ण डिटेल असेल, एक दोनदा OTP येईल. त्यानंतर तुमचे जे फॅमिली मेंबर आहेत ते मेंबर ॲड करायला लागतात. अशा पद्धतीने मित्रांनो इथून पुढची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस अतिशय योग्यरित्या तुम्ही करू शकता. मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर 15 ते 20 दिवसामध्ये तुमचं रेशन कार्ड बनवून जाईल. त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन स्टेटस चेक करायचं आहे. मित्रांनो जर तुम्हाला इथून पुढे काही अडचण येणार असे वाटत असेल तर मी यावरही पार्ट 2 मध्ये रेशन कार्ड ऑनलाईन अप्लाय पार्ट 2 बनवेल. मित्रांनो यासाठी तुम्ही कॉमेंट्समध्ये मला नक्की कळवू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. धन्यवाद.